मागच्या भागामध्ये आपण अण्णा म्हणजे जयंत सावरकरांचा थोडासा नाट्यप्रवास बघितला. एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये आली असेल की अस्खलित मराठी आणि ती नाटकाची मराठी म्हणजे नेमकी कशी भाषा असते त्याचं एक प्रात्यक्षिक आपण मागच्या आठवड्यामध्ये ते बोलत असताना बघितलं. नाटकातले संवाद नाही, नेहमीच्या बोलण्यातली भाषा ही सुद्धा किती अस्खलित असू शकते याचं एक उत्तम उदाहरण हे म्हणजे अण्णांची भाषा. अण्णा, तुमची भाषा अर्थात मामा पेंडसे सासरे, मग तुमची वाणी ही स्वच्छ असणारच, पण तरीसुद्धा तुमच्या भाषेवरती हे संस्कार कुणी केले? भाषेवर संस्कार झाले ते माझ्या वडिलांकडूनच झाले. म्हणजे मी वयाच्या 5व्या वर्षी आमच्या गावात गीता जयंतीला 15वा अध्याय म्हणून दाखवला होता. आणि त्यानंतर दरवर्षी गीता जयंतीला मी एक अध्याय म्हणून दाखवायचा किंवा एक छोटंसं 10 मिनिटाचं भाषण करायचं. आणि त्यातले माझे गुरु होते विष्णुबुवा जोशी म्हणून आमच्या गावातले कीर्तनकार होते. मी त्यांच्या इतका उत्कृष्ट कीर्तनकार कधी पाहिला नाही. म्हणजे कीर्तन करताना ज्याचं कुठलंही आख्यान ते मांडत असताना त्या आख्यानातल्या प्रत्येक पात्राचं जणू रूप घेऊनच ते बोलायचे. आणि हा माझ्यावर त्यांचा खूप प्रभाव पडला की कुठली गोष्ट सांगताना समोरच्या माणसाला त्याच्यामध्ये गुंगवून ठेवणं आणि आपल्या सांगण्यातला मतितार्थ त्याच्यावर त्याची छाप पाडणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते कीर्तनकाराला खूप उत्तम तऱ्हेने जमतं. थोडाफार कीर्तनाचा मी अभ्यास केला. एका सिरियलमध्ये मी कीर्तनकाराचं काम केलेलं असताना तो सगळा मला उपयोगी पडला. मी त्यांना एवढंच सांगितलं होतं की कीर्तनकाराचं आख्यान वगैरे लावायचा जो भाग असेल तो मलाच तुम्ही सांगा, ते माझं मी करेन आणि माझं मी काय ते पार पाडीन. काय गोंधळ घालायचा तो मी घालेन काय. पण ते इतकं उत्तम जमलं की त्याच्यानंतर मला कित्येक दिवस कीर्तनासाठी बोलावणी यायला लागली होती. आणि मी एका मंडळामध्ये मुंबईला गोंदिवलेकर महाराजांच्या आत्मचरित्राचं प्रवचन आणि त्याचं स्पष्टीकरण करून सोपं करून सांगणं यासाठी 1 महिनाभर मी जात होतो काय. वास्तविक हे मी कसं धाडस केलं, पण पैशाची गरज होती. ते आत्मचरित्र नेमकं माझ्याकडे होतं, मला ते वाचायची इच्छा झाली, मी ते वाचलं. हा सगळा योग काय. नाहीतर एखाद्या नटानं अशा तऱ्हेचं पुस्तक वाचणं हे काही फार मोठं हे नाही, कोणी जमेस धरत नाही. पण मला ही आवड होती, त्यामुळे ते संस्कार माझ्यावर भाषेचे तेव्हापासून झाले होते. तुम्हाला सांगतो, मी पेंढारकरांकडे ज्या वेळेला काम करायला सुरुवात केली तेव्हा दुरितांचे तिम्रजाऊमध्ये पंताची भूमिका मी केली. ती अत्यंत आयत्यावेळी केली, पहिल्यांदा केली तेव्हा. म्हणजे दुपारी 1:30 वाजता मला त्याने सांगितलं, कुठे चाललात? म्हटलं घरी. जरा या टॅक्सीत बसा. आणि मला घेऊन गेले शिवाजी मंदिरला. म्हणाले 3:30ला हाऊसफुल प्रयोग आहे, तुम्ही पंताचं काम करायचं आहे. मी म्हटलं अहो, पंताचं काम म्हणजे 120 पानापैकी 80 पानं नक्कल पंताची आहे, एवढी मी कशी बोलणार? नाही नाही, ते मला माहीत नाही. मला अनेक लोकांनी सांगितलं की आयत्यावेळी काम करण्याची हे हातोटी फक्त सावरकरांच्या जवळ आहे, अर्ध्या तासात त्यांचं पाठ होतं. हे त्याने मला सांगितलं. नाटकाला 2 तास होते. मी म्हटलं मग एक काम करा, टक्कल लावा आणि मला पुस्तक द्या आणि मला कुणी काही सांगू नका आणि विचारू नका, प्रॉम्प्टिंग कुणी करू नका, काय गोंधळ घालायचा तो मी घालीन, मी निस्तरीन. त्याप्रमाणे मी तो प्रयोग पार पाडला. तितकेच हशा टाळ्या सगळ्या आल्या. माझं मलाच आश्चर्य वाटलं की हे मी कसं काय करू शकलो. त्याचं कारण असं, मी 22 वेळा दुरितांचे तिमिरे नाटक हे पाहिलं होतं. आणि त्यावेळेला शंकर घाणेकरांचं बाबूराव हे काम आपण करावं कधीतरी, ही माझ्या मनातली उत्कट इच्छा होती. पण ते नाटक इतकं आत जाऊन बसलं होतं की सगळ्या त्या नाटकातले संवाद आणि सगळ्या हालचाली सगळ्या माझ्या पाठ झालेल्या होत्या, आपोआप झाल्या, मी केल्या नाहीत. दाजी वाटोडेकरांनी मला साष्टांग नमस्कार घातला साहित्य संघाच्या लायब्ररीत. ते म्हणले, एवढं कसं काय तू करू शकलास? ही पाठांतराची शक्ती कशी आहे तुझी? कसं तू पाठ करतोस? मी म्हटलं हे मला सांगता येणार नाही. पण ही जर शक्ती माझ्याजवळ तशी असती तर मी शालेय जीवनात सुद्धा हुशार विद्यार्थी म्हणून गाजलो असतो. तसं काही झालेलं नाही, कॉलेजच्याही जीवनात नाही. पण नाटक हा आवडीचा विषय असल्यामुळं तुमच्या आवडीची गोष्ट तुम्हाला करायला मिळाली की ती अधिक उत्कटतेने आपोआप होते. परशुराम सामंत म्हणजे मी त्यांचंच नाव 2-4दा घेतलं, याचं कारण त्यांच्याबरोबर मी खूप काम केलं. मला वाईट वाटलं केव्हा ते गेले तेव्हा. आणि वाईट वाटण्याचं कारण थोडा स्वार्थ असा होता की मला त्यांनी
त्राटिका नाटकातलं पिल्याचं काम करायचं शिकवणार होते. आणि पिल्याचं काम त्यांचं मी इतक्या वेळा पाहिलं होतं की ते मला येणार नाही याबद्दल माझी खात्री होती. पण ते म्हणाले मी तुला शिकवीन. आणि या प्रत्येकाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, एक नवीन तरुण मुलगा येतोय, शिकतोय, जुन्या नाटकात लक्ष घालतोय, हे त्यामुळे कौतुकाचा एक भाग त्यांचा होता. मी पंडितराज जगन्नाथमध्ये ज्या वेळेला काम केलं त्यावेळेला सुद्धा मला आदल्या रात्री 10:30 वाजता पेंढारकरांनी पुस्तक दिलं की उद्या सकाळी तुम्हाला यातल्या धाराशिकोहचं काम करायचं आहे. मी सवयीप्रमाणे म्हटलं करतो मी. पहाटे 4 वाजता मामाने माझी तालीम घेतली. मामा त्याच्यात शहाजहान होते. आणि मी ते काम कसं करतो, त्यातले लांबलचक एक 4 ओळींचं वाक्य होतं, ते कसं म्हणतो हे बघायला आमच्या ललित कलेमधले सगळे लोक प्रसाद सावकारांच्या सकट सगळे उभे होते. आणि प्रत्येकाने माझी पाठ थोपटली. सावकारांपासून या सगळ्यांनी माझं म्हणजे माझ्या तरुणपणापासूनची माझी सगळी त्यांनी घेतलेले कष्ट म्हणा, कष्ट कसले, कष्ट घेतल्याशिवाय काही होतच नाही हो. म्हणजे याच्या मुशीत सोनं घातल्याशिवाय त्याचा दागिना होत नाही. त्यामुळे ती तक्रार करण्यात काहीच अर्थ नाही की मला कष्ट पडले, ते पडणारच, पण त्याशिवाय फळ नाही, हेही तितकंच निश्चित आहे. तर सांगायचा मुद्दा, या भाषेवर माझ्या संस्कार, आणखी चांगले संस्कार केले सुधाकर मरकरांनी. मी त्यांच्या लिटिल थिएटरच्या प्रत्येक नाटकात प्रमुख भूमिका पूर्वी केलेली आहे. अगदी अल्लादीन जादूचा दिवापासून सगळ्या नाटकातून. अल्लादीन जादूचा दिवा, अलीबाबा 40 चोर, एका फटक्यात 7, कळल्याव्या कांद्याची कहाणी. पण त्यांच्याकडे असताना शब्दावर कुठल्या जोर द्यायचा, शब्दातला अर्थ कसा व्यक्त करायचा, याचं त्यांच्याकडून मला शिक्षण मिळालं. कुणीही मला असं वर्गात शिक्षक शिकवतात तसं शिकवलेलं नाही, पण त्यांच्या करण्यातून, बोलण्यातून, सांगण्यातून हे दिसायचं. आणि मुख्य मी या सगळ्या लोकांच्याकडून, मी आता श्रीपादराव नेवरेकरांच्याकडून त्यांच्याबरोबर मी काम केलं आहे. स्वयंवर नाटकात ते आमच्याकडे काम करायचे. जा भयन मम मना हे गाणं ऐकायला मी विंगेत उभा असायचो. ते म्हटलं, अरे तू इतके प्रयोग झाले, तू प्रत्येक प्रयोगाला विंगेत काय उभा असतोस? म्हटलं आज तुम्ही काहीतरी वेगळी एखादी हरकत घेणार अशी मला सतत शंका येते, मग ती आपली चुकू नये म्हणून म्हटलं मी उभा राहतो. बोल होईल फोल, आता ही लोकांना माहिती सुद्धा नाही गाणी हो. काय त्या नाटकात काम करणाऱ्यांना तरी माहिती असतील की नाही माहिती नाही. मराठी रंगभूमी जयराम शिलेदारांची, त्यांचा जेव्हा स्वयंवरचा पहिला प्रयोग मुंबईला झाला त्यावेळेला त्यातलं ते चंद्रेश्वर दिनेश्वर ही जी कामं आहेत त्यातलं एक काम पहिल्या प्रयोगात मी केलं, कारण त्यांचा एक माणूस आलेला नव्हता. कीर्ती शिलेदारचं मुंबईतलं पहिलं काम त्यांच्या लक्षात असेल की नाही मला माहिती नाही. त्यांच्याकडेही मी तळीरामाचं काम केलं. जयमालाबाईंनी मला विचारलं आहे असं की तोंडात विडी ठेवून तुम्ही बोलता कसे, ती विडी पडत कशी नाही, तुमच्या बोलण्यातली स्वच्छता नाहीशी कशी होत नाही, ज्याला क्लॅरिटी आपण म्हणतो, ती नाहीशी कशी होत नाही. तर मी म्हटलं त्याची मी घरी प्रॅक्टिस केली, मी ते शिकलो आहे. काय तळीराम मूळ जरी मी श्री जोगळेकरांकडून शिकलो असलो तरी माझ्यावर जास्त थोडा संस्कारांचा, एक तळीरामाच्या भूमिकेचा प्रभाव आहे तो चित्तरंजन कोल्हटकरांचा. कारण मला पहिल्यांदा तळीराम म्हणून त्यांनी उभा केला. नाहीतर माझ्यासारख्या नवख्या नटाला तळीराम म्हणून उभं करणं किंवा कामण्याची भूमिका देणं ही सोपी गोष्ट नव्हती. आणि व्यावसायिक प्रयोग करायचे होते. मला त्यावेळेला तसं नाव काहीच नव्हतं. म्हणजे आमच्या गावातल्या लोकांच्या भाषेत म्हणायचं काहीतरी करत असतो नाटकात, याच्या पलीकडे त्याला किंमत नव्हती. पण तशाही परिस्थितीत मला त्यांनी गडकरी जन्मशताब्दीला कामण्णाचंही काम दिलं, तळीरामाचंही काम दिलं. आणि ते इतकं दिलं की तळीरामाचं काम मला आज आयुष्यभर पुरलंय अगदी. आणि ज्या ज्या वेळेला मला नवीन नाटकात किंवा कुठे काही काम नसे त्यावेळेला मला माझ्या सगळ्या जुन्या नाटकाने हात दिलाय आणि माझा संसार चालवलाय. वा. पण मला सांगा अण्णा, एका बाजूनं तुम्ही ही सगळी जुनी नाटकं त्या दिग्गजाबरोबर तुम्ही कामं केलेली आहेत, हो, आणि दुसरीकडे तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की तुम्ही विजयाबाई, दामू केकरे, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे ह्या प्रायोगिक नाटककलेबरोबर, जे म्हणजे परंपरा मोडायलाच निघाले होते तसं बघितलं तर ते हे कसं काय शक्य झालं तुम्हाला? कसं आहे, खरं म्हणजे जुन्या रंगभूमीवरून आलेल्या कुणालाही या नवीन माणसांचा राग आला पाहिजे.
पण गंमत अशी आहे की ह्या सगळ्या लोकांना व्यावसायिक काम करताना जर पाहिलं असेल आपण, हो. तर प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी ह्या दोन वेगळ्या कोणी मानल्या नसत्या. कारण शेवटी दोन्ही नाट्यप्रयोगांचा उद्देश एकच आहे, लोकांचं मनोरंजन करणं किंवा त्यांना काही संदेश देणं किंवा जे काही आपल्याला बोलायचं आहे ते त्यांच्या मनावर ठसवणं. बरोबर. त्याची पद्धत वेगळी असेल, मार्ग थोडा वेगळा असू शकतो, पण कसं आहे की मला एखाद्या वाक्याला हास्य मिळत आहेत म्हणून मी ते दुसऱ्या प्रयोगाला वाक्य आणखी डबल ताकद लावून म्हणणं किंवा आणखी त्याच्यात काही ॲडिशन करणं, हे जे ज्याला लोकांच्या आहारी जाऊन गॅलरीच्या आहारी जाऊन काम करणं म्हणतात, तो प्रकार होऊ नये याबद्दल ही मंडळी जागरूक होती. ते व्यावसायिक रंगभूमीच्या ह्याला मोडीत काढायला कधी निघालेले नव्हते, नाहीतर त्यांनी व्यावसायिक कामं केलीच नसती. अरविंद देशपांडेंचं तुम्ही वासवण्याचं काम बघितलं असेल किंवा शितूमधलं काम त्यांचं पाहिलेलं असेल. अरविंद देशपांडेंची अशी कित्येक नाटकातली कामं आहेत की ती बघताना खरोखर प्रश्न पडावा की प्रायोगिक रंगभूमीवर काम करणारे हेच का. तो थोडा जो फरक असतो, कारण येणारा प्रेक्षक वर्ग पुन्हा वेगळा असतो. व्यावसायिक रंगमंचावरची नाटकं पाहायला येणारा प्रेक्षक हा असा असतो की त्याला जितकं सोपं करून सांगाल तितकं ते हवं असतं, आणि म्हणून लोकांना असं वाटतं की प्रायोगिक रंगभूमी काहीतरी वेगळी आहे. ही मंडळी तसं काहीही करायला निघालेली नव्हती, कारण तुझं भाषेमधलं श्यामचं काम दामू केंकरे जे करत असत, मी त्यांच्याच पद्धतीनं काम करत असे. श्यामचं काम, अच्छा, ज्या नाटकात मी श्यामचं काम 700-800 प्रयोग पूर्वी केलेलं आहे, त्याच नाटकात मी पुढं आचार्याचं काम करायला लागलो. काय पण तेही करायला लागलो ह्याचं कारण मी श्यामचं काम करत असताना आत्माराम भेंडे, चंद्रकांत गोखले, मामा पेंडसे, हे श्री जोगळेकर, अशा जुन्या अनेक लोकांच्याबरोबर श्यामचं काम केलं. राजा परांजपे, मुख्यतः माझ्यावर आणखी थोडासा छाप आहे या आचार्याच्या कामाच्या बाबतीत, तो राजा परांजपेंचा. तर त्यामुळे मला या सगळ्या लोकांच्याबरोबर ही कामं करायला मिळाली, बघायला मिळालं. तसं तळीरामाचं, त्यामुळे मला माझं एक गणित बांधता आलं. कोल्हटकरांच्याबरोबर मी भरपूर प्रयोग केले भगीरथ म्हणून, आणि त्यानंतर सुद्धा सुधाकर आणि मी तळीराम, आमची जोडी खूप गाजली. काय पण त्यांचं दर खेपेला ते प्रयोग करत असताना म्हणायचे, आज तू असं असं केलंस, त्याचं कारण काय. मग मी त्यांना सांगायचो, ते म्हणायचे हां हे बरोबर आहे तुझं, हे चांगला आहे विचार. म्हणजे असं त्यांनी कधीच मला हे केलं नाही, नाउमेद केलं नाही कुठलंच काम करताना. पण शैलीचा गोंधळ झाला नाही, म्हणजे पारंपरिक नाटकं करत असताना, मी व्यावसायिक म्हणत नाही, पारंपरिक म्हणजे एकच पॅरा वगैरे अशी, आणि नवीन नाटकं, वेगळी नाटकं, तर त्याच्यामध्ये एक बोलायची, उभं राहायची ढब, शैली, हे सगळं जे असतं ते बदलताना त्रास नाही होत. ते बदलताना त्रास झाला नाही याचं कारण मी कुणाच्याच शैलीत अडकलो नाही. वा. आणि याचं कारण असं की मला उदाहरणार्थ तळीरामाचं काम करताना मला असं सांगितलं होतं की तळीराम हा दारूचा एकनिष्ठ भक्त आहे, आणि तो एकनिष्ठ भक्त आहे तेव्हा तो त्याची टिंगलटवाळी होऊ देणार नाही. त्यामुळे भगीरथाबरोबर बोलताना अशी थट्टा करायची नाही, असं तो आधीच सांगतो भगीरथाला. आणि तो इतक्या प्रामाणिकपणे ते सांगतो की पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, मग दारूच का वाईट. नाही, आपण ते ऐकूया ना, ते सगळं स्वगत. ते दारूची भलावण करताना ते स्वगत ऐकूया ना. म्हणे सुटत नाही, एकदा घेतली की सुटत नाही, आणि तेवढ्यावरून म्हणे दारू वाईट. दारूविषयी बाष्कळ बडबड करणाऱ्यांपैकी पुष्कळांना दारू ही काय चीज आहे हेच मुळात माहीत नाही. मी म्हणतो आपण असं गृहीत धरून चालू की एकदा घेतली की सुटत नाही, पण तेवढ्यावरून दारू वाईट कशी काय ठरते. तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात, 4 दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळवता, पण ती जन्माची चिकट्टे खरी, म्हणून कोणी पदव्या घ्यायचं टाकलंय का. तशीच बायको, एकदा लग्नात नुसती माळ घातल्यानं उभा जन्म बायकोचा लबेदा बी लागतो.